की ज्या ठिकाणी एकनाथजीकडे सीट मिळत नाही असं दिसतं किंवा भाजपकडे सीट मिळत नाही असं दिसतं, त्यावेळी निवडणुकीच्या पूर्वीच त्या ठिकाणी उड्या मारण्याचं काम चालू होतं. काही ठिकाणी आता एखादा कार्यकर्ता पक्षात यायलाच तयार आहे. शेवटी प्रत्येकाचा पक्ष आहे. एकनाथजीला आपला पक्ष वाढवावा लागतो, भाजपला आपला पक्ष वाढवावा लागतो. त्यामुळं या ठिकाणी काही पक्षप्रवेश होत राहतात. पण पक्षप्रवेशामुळे एकनाथजी नाराज होतील आणि ते अमित भाईकडे जातील हे काही खरं नाही आहे. पक्षप्रवेशाबद्दल माझ्याशी देवेंद्रजीशी आम्ही समन्वय करतो की बाबा बैठकीमध्ये आमचा समन्वय होतो. पण एवढ्या कारणाने काही ते अमित भाईकडे जातील. अमित भाईकडे जाताना महाराष्ट्राची महायुती, देशातलं सरकार, महाराष्ट्राचं सरकार, डबल इंजिन सरकार महाराष्ट्राच्या विकासाकरता कसं काम करेल आणि एनडीएचे नेते म्हणून प्रत्येक 2-3 महिन्यातनं माननीय एकनाथजी अमित भाईकडे जात असतात, माननीय प्रधानमंत्री मोदीजीकडे जात असतात, सर्व एनडीएचे घटक पक्ष जात असतात. मला वाटतं याच्यामध्ये ही केवळ त्या ठिकाणी एनडीएची नेता म्हणून भेट असावी असं मला वाटतं. आरक्षणाचा वाद सर्वोच्च न्यायालयात आहे, सुनावणी आहे मंगळवारी. तुम्ही मध्यंतरी मध्यस्थी याचिका सुद्धा दाखल केली होती. निवडणुकाच स्थगित होती की काय असं संभ्रम निर्माण झालेला आहे. सर्वोच्च न्यायालयाने सवाल विचारलेला आहे की स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रिया पुढे का ढकलत नाही. मला असं वाटतं की जो काही सुप्रीम कोर्टाचा निकाल आला 31 जानेवारीपर्यंत सर्व निवडणुका घ्यायच्या आहेत. आता निवडणूक आयोगाने राज्य सरकारने जे काही आरक्षण दिलं आहे ते आरक्षण हे 27% ओबीसी आणि सर्व मिळून आरक्षण दिलं आहे. ओबीसीचं 27% आरक्षण कायम राहिलं पाहिजे ही कायम भूमिका देवेंद्र फडणवीसजींच्या आणि आमची सर्वांची आहे, एनडीएची आहे, महायुतीची आहे. त्यामुळे 27% ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये हीच मांडणी आमची सुप्रीम कोर्टामध्ये आहे. आणि मला वाटतं माननीय सुप्रीम कोर्टाने जसं 31 जानेवारीच्या आत निवडणुका घ्यायला सांगितल्या त्याच पद्धतीवर जे 27% ओबीसी आरक्षण सुप्रीम कोर्ट कायम ठेवेल असा मला विश्वास आहे. काँग्रेसचे लोक 10वीमध्ये शिकणाऱ्या एका विद्यार्थ्यांनी शिक्षकाच्या